नमस्कार. आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. नुकत्याच नवीन निघालेल्या नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना आता आपल्या बँक अकाउंटची म्हणजे पगार ज्या खात्यामध्ये होतो त्या अकाउंटची ई-KYC करणं बंधनकारक झालेलं आहे आणि प्रत्येक कार्यालयानं आपल्या कर्मचाऱ्यांना ई-KYC करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आपली ई-KYC झालेली आहे की नाही ते घरी बसल्या मोबाईलमध्ये कसे पाहायचे हे बघणार आहोत. ज्या लोकांच्या एकापेक्षा अनेक खाती आहेत त्यांना देखील कोणत्या खात्याला आपली ई-KYC झालेली आहे ते बघता येईल. ई-KYC तपासण्यासाठी आपल्याला दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण दोन्ही देखील स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. पहिली पद्धत आहे आधार वेबसाईट. तुम्ही सिंपल गुगलवर जाऊन आधार टाईप करायचं आणि सर्च करायचं. त्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल माय आधार. त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं. त्यानंतर आधारची वेबसाईट ओपन होईल. तुम्हाला डाव्या बाजूला या ठिकाणी 3 आडव्या रेषा दिसत आहेत. त्या रेषावरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला हे 5 ऑप्शन दिसतील. याच्यातील सर्वात 1 नंबरचा ऑप्शन माय आधार याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून काही ऑप्शन दिसतील. त्याच्यातील 4 नंबरचा ऑप्शन आधार सर्व्हिसेस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. लगेच पुढे तुम्ही या पेजवर रिडायरेक्ट व्हाल. याला तुम्ही वरती असं स्क्रॉल करायचं. याला वरती तुम्ही तोपर्यंत स्क्रॉल करत राहायचं जोपर्यंत तुम्हाला बँक सीडिंग स्टॅटस असं ऑप्शन तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत वरती ढकलत राहायचं. बघा तुम्हाला या ठिकाणी बँक सीडिंग स्टॅटस असं ऑप्शन दिसत आहे. त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशी जर विंडो तुम्हाला मध्ये मध्ये आली तर कंटिन्यू इन वेब किंवा वरी कॅन्सलचं जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. पुढे तुम्हाला लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे. लॉग इनचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्ही या पेजवर रिडायरेक्ट व्हाल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी मी माझा आधार नंबर टाकून घेतो. त्यानंतर खाली एंटर कॅप्चा या ठिकाणी समोरच्या इमेजमध्ये जो कॅप्चा दिसत आहे तो टाकायचा. कॅप्चा टाकून झाल्यानंतर लॉग इन विथ OTP या बटनवरती क्लिक करायचं. लगेच तुम्हाला आधारला लिंक असलेला जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP व्यवस्थित पाहून घ्यायचा आणि या ठिकाणी टाकायचा आणि पुढे लॉग इन बटनवरती क्लिक करायचं. परत अशी विंडो आली तर कॅन्सल करायचं. त्यानंतर तुम्ही तुमच्या आधारच्या अकाउंटमध्ये लॉग इन झालेलं असाल. या ठिकाणी तुम्हाला बँक सीडिंग स्टॅटसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कुठल्या अकाउंटचं तुमचं ई-KYC झालेलं आहे ते तुम्हाला दिसेल. त्यासोबतच खाली तुम्हाला अपडेट केल्याची तारीखसुद्धा दिसेल. या ठिकाणी जर तुमचं सॅलरीचं अकाउंट तुम्हाला दिसलं नाही तर ज्या बँकेचं अकाउंट तुम्हाला दिसतंय त्या बँकेत जाऊन त्याला अनलिंक करून नंतर परत सॅलरी अकाउंटला ई-KYC करून घ्यायची. ही झाली पहिली स्टेप. आणि या ठिकाणी जर तुमचं कोणतंच अकाउंट दिसलं नाही तर त्यासाठी दुसरी स्टेप आहे NPCI वेबसाईट. सिंपल गुगलवर जाऊन तुम्हाला NPCI टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं. त्यानंतर 1 नंबरचीच वेबसाईट येईल NPCI याच्यावरती क्लिक करायचं. पुढे तुम्ही NPCIच्या वेबसाईटवर जाल. या ठिकाणी देखील तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये 3 रेषा दिसत आहेत. त्या रेषावरती क्लिक करायचं. पुढे तुम्हाला असे ऑप्शन दिसतील. त्याच्यातील कस्टमर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पुढे तुम्हाला असे बरेच ऑप्शन दिसतील. याच्यातील भारत आधार सीडिंग एनेबलर BASE या ऑप्शनवरती जायचं आहे. पुढे तुम्ही NPCIच्या आधार बेस या वेबसाईटवर रिडायरेक्ट व्हाल. या ठिकाणी तुम्हाला खूप सारे आधार सीडिंग, डिसीडिंग, अकाउंट डिटेल्स, आधार मॅप्ड स्टॅटस हे ऑप्शन दिसत आहेत. त्याच्यातील आधार मॅप्ड स्टॅटसवरती क्लिक करायचं. त्यानंतर वरती तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर तुमचा टाकायचा आहे. आधार नंबर टाकून झाला की खाली इमेजमधला कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला चेक स्टॅटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. OTP टाकल्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पुढे लगेच तुम्हाला तुमची KYC कोणत्या अकाउंटची झालेली आहे ते या ठिकाणी दिसेल. बँकेचं नाव दिसेल, एनेबल्ड फॉर DBT असं दिसेल आणि त्या खाली तुम्हाला तुम्ही कधी अपडेट केलेलं आहे ते देखील दिसेल. या ठिकाणी जर तुम्हाला तुमचं कोणतंच अकाउंट दिसलं नाही तर तुम्ही असं समजायचं की तुमची ई-KYC कुठल्याच बँकेत झालेली नाही आणि मग तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन आधार सीडिंग, डिसीडिंग या ऑप्शनवरती जावं लागेल. पुढे तुम्हाला हा फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा. सीडिंग या बटनवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमची बँक सिलेक्ट करायची. त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा. कन्फर्म अकाउंट नंबर करायचा आणि पुढे चेकबॉक्सवर टिक करून खाली कॅप्चा टाकायचा आणि सबमिट करायचं. असं केलं तरच तुमचं DBT स्टॅटस
स्टार्ट होईल आणि त्यानंतर तुम्ही बँकेत जाऊन तुमची KYC करून घ्यायची. कारण DBT स्टॅटस जर सीडिंग नाही केलं तर तुम्हाला बँकेवाले परत सेतू केंद्रामध्ये पाठवतील आणि NPCI वेबसाईटवर तुमचं DBT स्टॅटस सीडिंग करण्यास सांगतील. त्यानंतरच ते तुमची KYC करू शकतील. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमची गॅसची सबसिडी तुमच्या सॅलरी अकाउंटला जमा होत असेल तर समजून जायचं की तुमची KYC ऑलरेडी झालेली आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद.